नमस्कार सर्वांना, मी रोहिणी तुम्हा सर्वांची माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर जेवण वगैरे करून मी इकडे खाली फिरायला आले होते. मी रात्रीच्या टायमिंगला रोज फिरत राहते, कारण जेवण वगैरे करून आपण फिरलोत ना तर जेवण लवकरात लवकर पचन वगैरे होतं. बघू शकता इकडे चंद्र जे आहे ते खूप सुंदर असा आलेला होता. आणि रात्रीचं म्हणजे असं एकटं थोडंसं वाटते फिरावं, म्हणजे फिरू नये म्हणून. ह्यांनी पण कधी कधी असतात सोबत, कधी कधी ह्यांना झोप येते म्हणून लवकर झोपतात ते. तर इकडे बघू शकता माझ्यासोबत कोणी असो किंवा नसो, मी फिरत राहते रात्रीचं. तर नाईटला थोडंसं फिरलं तर मी आधीच सांगितलं ना की आपल्याला लवकर जेवण वगैरे पचन होते म्हणून, आणि तब्येत पण जास्त वाढत नाही. नंतर मग मी घरी गेले आणि परत झोपून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी परत उठले. तर हा सकाळचा व्हिडिओ आहे, म्हणजेच कधीचा, तर आषाढीच्या दिवशीचा व्हिडिओ केलेला आहे. हा व्हिडिओ टाकायला खूप जास्त उशीर झालेला आहे, कारण रोजचे कामं वगैरे त्याच्यामुळे एडिटिंग करणं झालं नाही. तर असं म्हटलं, तर मग इकडं फरशी वगैरे पुसायला ब्रश वगैरे करून चहा ते घेतला. ते काय व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे. इकडं फरशी पुसायला घेतली होती. आपलं काय सण असेल किंवा काय उपवास असेल तर मी फरशी पुसून घेतेच, आणि आठवड्यातून 2 किंवा 3 वेळेस मी फरशी पुसतेच, कारण जॉबमुळं काय होत नाही रोज फरशी पुसणं, आणि आम्ही दोघंच असतो त्यामुळे फरशी काही घाण एवढी होत नाही. किचनमधली पुसते मी 1-2 दिवसाला असं. तर फरशी पुसली आणि नंतर मग म्हटलं आता आधी फरशी वगैरे पुसून घ्यावी, नंतर आंघोळ वगैरे जे काय आहे ना ते करून घ्यावे, कारण फरशी पुसल्याच्या नंतर अंग वगैरे आपलं घाण होतंच. आपण अंगाला असंच हात पुसत असतो कपड्यांना, त्याच्यामुळं मी क्लिनिंग बाबतीत थोडं हलगर्जीपणा करत नाही, कारण जेवढं आपण क्लिनिंग घरामध्ये ठेवणं तेवढं आपलं घर स्वच्छ दिसतंय. बघू शकता इकडे किती सुंदर असं घर दिसतंय. आणि स्वच्छता हीच आपल्या घराची सगळ्यात मेन ही आहे. त्याच्यामुळं आपण स्वच्छतेबाबतीमध्ये कधीच हलगर्जीपणा नाही करायला पाहिजे असं मला तर वाटते. तर कितीही परेशानी झाली तरी आपण स्वच्छता करतच असतो. एक असो किंवा दोघं जण राहिला असतो तर आपल्याला क्लिनिंग हे करायला पाहिजेच. किंवा कपडे असतात, भांडे जे काय आहे तर ते पडतच असतं, किंवा क्लिनिंग जे आहे तर ती पण रोजचे रोज आपल्याला करून घेतली तर कामं पटापट आवरत असतात. पण ड्युटीमुळं काय होतं ना की रोज म्हणजे फरशी पुसणं होत नाही, त्याच्यामुळं मग मी 2 दिवसाला असं पुसत असते. तर ठीक आहे. काही ताईंची मला कमेंट आली होती की ताई ठीक आहे तू तसं तरी पुसतीस, काही जण तर 4-4 दिवस फरशा पुसत नाहीत म्हणून. तर मग त्याला म्हटलं की असं म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, आपण घर स्वच्छ ठेवलं तर तेवढंच आपल्याला पण चांगलं राहतं, आणि रोगराई जी आहे तर ती पसरत नाही त्याच्यामुळं. तर माझं घर कसं दिसत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे मग मी फरशी वगैरे पुसून घेण्याचं ठरवलेलं होतं. तर सगळ्या फरशीचा व्हिडिओ वगैरे काढून घेतलेला आहे मी, किचन आणि जे हॉल आहे त्याच्यातला. तर अशा माझ्या 2 रूम आहेत, तुम्हाला तर व्हिडिओमध्ये दिसतच आहेत. तर असं माझं 1 RK घर आहे. तर मागच्या पण वेळेस मी तुम्हाला होम टूर आय थिंक मी दिली होती. जरी नसेल दिलेलं ना तरी पण मी पुढे एखाद्या दिवशी देईलच, कारण मला ना घर डेकोरेट करायला खूप जास्त आवडते. म्हणजे घरामध्ये असं झाडे वगैरे जे आहेत ना ते लावायला आवडतात, पण असं वाटतं की अजून जाऊ दे वाटते कशाला नंतर. मग त्याच्यामुळे मी आर्टिफिशियल काही झाडं किंवा जे काय आहेत ना अशी वेल वगैरे मागवलेले आहेत, आणि हे फुलांच्या पण माळा इकडून इकडून सोडलेल्या आहेत मी. किरायाचं घर असो किंवा स्वतःचं घर असो, क्लिनिंगच्या बाबतीत आपण बिलकुल बी हलगर्जीपणा करायचं नाही असं मला तर वाटते. तर माझं किरायाचंच घर आहे, आणि मी किरायाचं घर आहे असं समजतच नाही कधी. आपलं घर ते घर असतं, बरोबर आहे ना. कधी ना कधी आपलं हे घर होतच असते. त्याच्यामुळं आपण घराची क्लिनिंग किंवा या गोष्टी ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, घराचं डेकोरेशन असो किंवा कुठल्याही गोष्टी करायला पाहिजेतच आपण. आणि काही जण म्हणतात ना किरायाचं घर आहे कशाला एवढं करत बसती, किंवा मग कशाला करत बसतो आपण, असा विषय आहे ना तर ते इग्नोर करायचं. आणि उलट आपण घराला जेवढं क्लिनिंग ठेवत ना, जेवढं आपण डेकोरेशन वगैरे करूत ना, तेवढं आपलं घर सुंदर असं दिसतं आणि मन प्रसन्न पण होतं, आपल्याला घरात राहण्याची पण इच्छा होते. आणि त्याच्यामुळं मग मी असं प्रकारे काही थोडं गोष्टी घेऊन, किंवा जे काही डेकोरेशनचं थोडं सामान वगैरे ते घेऊन मी घर माझं थोडंफार डेकोरेट केलेलं आहे. आणि मग तर ते केल्याच्या नंतर कसं माहिती का, कोणी पाहुणे वगैरे पण आले त्यांना आवडतं की किती सुंदर घर ठेवलेलं आहे. आणि मेन म्हणजे त्यामुळे मला कोणी काय का म्हणे ना, मी घर स्वच्छ ठेवते आणि डेकोरेशन पण मी थोडंफार करतच असते. तर मग इकडं मस्त रांगोळी पण काढून घेतली होती. मग त्याच्यानंतर कारण म्हटलं नंतर आपल्याला रांगोळी पण काढून होणार नाही आहे, म्हणून मग इकडं रांगोळी वगैरे छान अशी काढून घेतली मी, तुम्ही पण पाहू शकताय. तर आता एकादशी आहे म्हणलं तर त्याच्यामुळं असे काहीतरी विठ्ठलाचंच काहीतरी काढून घ्यावं. तसं तर मी रोज रांगोळी काढत असते, थोडंसं फूल किंवा कुठलीही टिपक्याची वगैरे रांगोळी मी काढतच असते, कारण रांगोळीशिवाय ना आपल्या दाराला काही शोभा नसतेच. कारण आपण रांगोळी काढल्याच्या नंतर खूप छान असं आपलं घर दिसत असते बाहेरून पण. त्याच्यामुळं म्हटलं इकडे छान अशी रांगोळी वगैरे काढून घ्यावी. तर बघू शकता तुम्ही पण. तसं तर मला रांगोळी काढायला खूप आवडते. मी म्हणजे दरवेळेस रांगोळी काढत असते, आईकडं वगैरे गेलं ना तेव्हा पण मी रांगोळी वगैरे काढत असते. आणि आता पण मग मी इकडं रांगोळी वगैरे
जे आहे ना काढून घेतली. तर आणि हे पावलं जे आहेत ना ते मी असं म्हणजे दरवेळेसच उमटवते दरवाजामध्ये. तर रांगोळी नाही काढली तर पावलं तरी उमटायचे देवाचे. त्याच्यामुळं ना आपल्या घराला एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे येत असते आपल्या घरामध्ये. मग मी हे सगळ्या गोष्टी करत असते. आणि आपल्याला आवड असेल ना तर आपण सगळ्या गोष्टी करू पण शकतो. मग तसेच मला ना खूप जास्त आवड आहे म्हणजे घर डेकोरेट करायची किंवा रांगोळी काढण्याची. ह्या सगळ्या गोष्टींची मला खूप म्हणजे खूप जास्त आवड आहे. तसंच आपण म्हणजे नवीन नवीन गोष्टी शिकल्या तर आपल्याला नंतर त्या गोष्टी अवघड जात नाहीत, उलट सोप्या जातील. म्हणून मग मी सगळ्या गोष्टी शिकून अशा घेते. आणि इकडे बघू शकता आता समोर तुम्ही की अशा प्रकारची मी काही रांगोळी काढली होती. पांडुरंग असं नाव लिहिलं मध्ये आणि जे आहे ना देवाचा गंध तो पण काढून घेतला. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून ना इकडं मी पूजा पण केली होती देवाची, बघू शकताय. तर देवाची पूजा कशी केलेली आहे ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा जो दीप आहे ना नंदादीप, तर तो मला आईनेच दिलेला आहे आता धोंड्याच्या वेळेस. तर कसं आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. देवाच्या समोर पण थोडीशी रांगोळी काढून घेतली. त्याच्यानंतर मग आमचा प्लॅन होता की आता आपलं हे आहे तर आपण थोडंसं फिरायला पण जावं. सुट्टी पण होती म्हटलं तेवढंच आपण फिरून आलं तर आपलं म्हणजे मूड आहे ना तर ते चांगला पण होईल. म्हणून इकडं आम्ही मस्त असं फिरायला गेलो होतो. तर कुठे तर तुम्हाला पुढे कळलंच आम्ही कुठे गेलो होतो. तर म्हणजे आत्ता आपण वय आहे ना फिरण्याचं, जेव्हा आपल्याकडे पैसा येईल किंवा सगळ्या गोष्टी येतील, आपलं स्वतःचं घर होईल, गाडी होईल, त्यावेळेस आपल्याला थोडी ना आपल्याला फिरायला भेटणार आहे. का कशामुळे तर पुढं सांगणारच आहे मी. तर बघू शकता इकडे आम्ही औषधच्या बालाजी मंदिरला आलो होतो. इथं खूप छान असं म्हणजे मला खूप जास्त आवडलं मंदिर जे आहे ना ते. तिथला जे वातावरण आहे ते पण खूप जास्त आवडलं मला. तर मी काय म्हणत आहे तर सांगते तुम्हाला पुढे आता काय आहे ते. आपण जेव्हा म्हातारे होतल म्हणजे 60 वर्षाचे होतल त्यावेळेस आपण चालू शकणार नाही, बरोबर आहे. आणि त्यावेळेस आपण पैसे खूप जास्त कमवलेले असणार, म्हणजे आपण पैसे पण कमवलेले असणार त्या टायमिंगला. पण जे आता आपण फिरू शकतो ना ते आपण नंतर फिरू शकत नाही. म्हणजे किल्ले म्हणा किंवा मंदिर वगैरे म्हणा आपण चढू शकत नाहीत, बरोबर आहे. आपले गुडघे वगैरे दुखणार किंवा काही ना काही म्हणजे डिफॉर्मिटी आपल्यामध्ये म्हणजे अडथळे वगैरे आपल्यामध्ये निर्माण होणारच. त्याच्यामुळं ना आत्ता जी लाईफ आहे ना ती एन्जॉय करून घ्या. परत परत ही लाईफ येत नाही, एवढंच मला सांगायचं आहे. असो, नंतर आम्ही फोर्टला पण इकडे गेलो होतो. तिथं औसामध्येच हा फोर्ट आहे. खूप सुंदर असा फोर्ट आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की माहीत आहे म्हणून, नसेल तर ठीक आहे. किंवा तुम्ही पाहू पण शकताय कधीतरी जाऊन. आणि तिथं जे वातावरण होतं ना एकदम निसर्गरम्य वातावरण होतं. मला तर खूप जास्त आवडलं. तिथून काही येण्याचा माझा विचार नव्हता घरी. असं वाटत होतं तिथंच बसावं दिवसभर, पण ऊन पण तेवढंच होतं आणि उन्हामुळे एवढी टॅनिंग झाली आता, खूप खूप जास्त टॅनिंग झाली आहे. बघू शकता इकडे असं पूर्ण मध्ये ना झाडं आहेत असे चिंचेचे किंवा मग लिंबाचे झाडं, सगळे सगळे झाड आहेत मध्ये. आजच्यासाठी एवढंच, पुन्हा भेटूयात, बाय.